चला टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरी आपल्या आघाडीचे फलंदाज सुरू. मॅच अगदी अत्यंत महत्त्वाची. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होईल या स्पर्धेतून तिसरा हे ठरवणारा हा सामना. दोन्ही संघांनी 2 सामने जिंकले, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. मॅचला मजा येईल. हा सामना मात्र प्रेक्षकांना आवडेल. आघाडीचे फलंदाज सुरेंद्र जाधव आणि त्यांच्या साथीला त्यांचे छोटे बंधू जय जाधव. 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. तेजस कोकरे षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावर असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन सज्ज झालेत. तेजस कोकरे यांनी या पहिल्या सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये पश्चिम जावली क्रिकेटमधील एक मोठं नाव. दुसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. धावांचं खातं उघडलं जात आहे. जय जाधव यांचं टीमच्या धावांचा श्रीगणेशा होत असताना श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरी. अत्यंत महत्त्वाचा सामना असेल. तुम्ही पहिल्या 2 सामन्यामध्ये काय चुका केल्या, काय चांगलं केलं हे महत्त्वाचं नसेल. तुम्ही या सामन्यामध्ये कसा खेळ करता याच्यावर तुमच्या संघाची कामगिरी निर्भर असेल. 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. सुरेंद्र जाधव ऑन स्ट्राइक. विकेट काढायचा प्रयत्न, अपील केली आहे. अपील मध्ये उत्साह जरूर, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. निर्धाव चेंडूच्या उत्तमच्या बाहेर. आणि तेजस कोकरे यांची ओळख आहे, वेग आहे त्यांच्याकडे. अचूक टप्प्यावर अद्याप या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू शेष. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चौथा चेंडू देखील फुल लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न. फुटवर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पहिल्या 4 चेंडूवर अवघी 1 धाव खर्च केली आहे. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना फुटवर्क हे खूप गरजेचं असतं. आणि पाय हलायला पाहिजेत, पाय चालायला पाहिजेत. नाहीतर तुमच्याकडे अगदी वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखं प्रतिभा कौशल्य असायला पाहिजे. अगदी जागेवरून जर तुम्हाला खेळायचं असेल तर हँड अँड आय कोऑर्डिनेशन असणं खूप महत्त्वाचं असतं. फुलटॉस चेंडू पायावर आदळतोय. अगदी प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करावी लागेल. स्वतःवर नाराज आहेत. लेग बाईस बाद 1 धाव. पहा अगदी चेंडू लागलाय का पाहायचं आहे. दुखापत गंभीर नसावी, कारण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा फटका खेळता त्यावेळेला मात्र चेंडूवर शेवटपर्यंत लक्ष असणं गरजेचं असतं. 1 धाव लेग बाईस स्वरूपात आली आहे. 5 चेंडू अखेर 2 धावा धाव फलकावर. प्रथमता फलंदाजी करत असताना टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरी. तेजस कोकरे या षटकामध्ये टिचून गोलंदाजी. चेंडूवर असलेलं नियंत्रण, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. 1 टू गो. मिड विकेट आहे. दुहेरीचा प्रयत्न झाला नाहीये. निश्चितच दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र केला जाईल. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न फसला आणि जय जाधव यांना पडतावा लागेल. कॉलिंग मात्र खराब. पहिल्यांदाच अगदी पहिल्या तुम्ही ज्या वेळेला कॉल दिला त्यावेळेला कॉल चुकला आणि पहिलीच जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर धाव झाली असती. क्रमांक 3 वर राकेश सावंत. भिवंडी विभागामध्ये सातत्याने चांगले क्रिकेट नाही दिसत ना. मग राकेश सावंत एक सांघिक यश प्राप्त केले. टीम झुंगटी. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट. पंच केलाय. सुपर कव्हर आहे. त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू सीमारेषा पार. सुरेंद्र जाधव यांच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका. चौकार. सुरेंद्र जाधव यांच्यासाठी अगदी हे निर्णायकांसाठी ओळखले जातात. आज पुण्यावरून कल्याणमध्ये दाखल झालेत आपल्या गावासाठी आणि आपल्या गावची स्पर्धा आहे. 1 गाव अकराचं क्रिकेट. तुम्ही ना नावासाठी ना पैशासाठी ना प्रतिष्ठेसाठी, आपण 1 गाव अकराचं क्रिकेट फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी. अकुट टप्प्याला चेंडू. बॅडमिंटन स्ट्रोक. शॉर्ट ऑफ द डे, शॉर्ट ऑफ द मॅच. इट्स जाधव यांच्या बॅट मधून एक खणखणीत उत्तुंग षटकार. चला चेंडूची मागणी होते. चेंडू द्या, जुना चेंडू द्या. मॅच बॉल आलाय. पंच ही ओळख आहे सुरेंद्र जाधव यांची. काय लाजवाब फटका सजवलाय. ही खासियत आहे बॉटम एंडचा. यांचा फिटनेस तुम्ही त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच कळतं. त्यांची ज्या प्रकारे
फिटनेससाठी ओळखले जातात फौजी आणि फटका देखील त्याच प्रकारचा दर्जेदार फटका लॉंग ऑफ क्लिअर केलाय. आक्रमण केलंय अमर यांच्यावर. टीमची धावसंख्या 13. अकुट टप्प्याचा चेंडू बॅटची वरची कडा लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू अगदी सीमा रेषा ओलांडेल का पाहायचंय. आणि लॉंग लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. तयारीचा प्रयत्न करण्याचा अगदी मानस दाखवलाय राकेश सावंत यांनी परंतु नकार दिलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि खूप कमी वेळा हे चित्र पाहतो आपण. सुपर कव्हर आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये आणि ते क्षेत्रामध्ये तुम्हाला फटके खेळावे लागतील. 4 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या 15 धावा. 2 टू गो. पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूर आहेत. एकदा पूर्ण केली जाईल. दोन्हीसाठी प्रयत्न केला जाईल. राकेश सावंत वेगाने धावत असताना विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. राकेश सावंत सुरेंद्र जाधव यांच्या माध्यमातून या 2 धावेने 70 रन्स ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज अमर कोकरे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑन आहे. तेजस कोकरे. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. एका धावेवर समाधान मानतील. या सिंगलने टीमची धावसंख्या 2 षटका अखेर धावफलकावर जाऊन पोहोचले. 18 धावा. सुरेंद्र जाधव वैयक्तिक खेळत असताना 9 चेंडूमध्ये 16 धावा. राकेश सावंत खातं उघडणं अद्याप बाकी आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 18. धावली विपक्ष टीम जाबारवाडी. टॉस साठी मी आपल्याला पहिला कॉल देतोय. पहिल्या डावाखेर आपण नाणेफेक करणार आहोत. या षटकामध्ये जर 2 गडी बाद केले ज्ञानदीप कोचिंग क्लासेस यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक. अंतिम षटक गोलंदाज आनंद कोकरे. 18 धावा. 18 रन्स ऑन बोर्ड. चला प्लीज ऑपरेटर आपला आहे. 12वा खेळाडू आपला आहे आणि या तरी देखील तुम्ही शंका घेताय काय समजण्या पलीकडे. आपल्याच गावचे स्पोर्टेक्स लाईव्हचे सर्व आणि होतात अशा गोष्टी कधी कधी. अंतिम षटक. आनंदांचा पहिला चेंडू स्टेट ड्राईव्हचा फटका. इट्स अ बुलेट स्ट्रोक. स्टेट ड्राईव्ह चेंडू सीमा रेषा पार. सुरेंद्र गणपत जाधव यांच्या आहे. सुरेंद्र जाधव खूप असतात मनमौजी. लाखात आमचा एक फौजी आणि फौजी मैदानामध्ये फलंदाजी करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 22. सुरेंद्र जाधव वैयक्तिक खेळत असताना 20 धावांवर. पहा ही ओळख आहे. एकाती किल्ला लढवलाय. एकाती सामना. फुललेनचा चेंडू खोजून काढण्याचा प्रयत्न एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न निश्चितच होईल. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आलेत. 2 धावा मात्र जोडल्या जातील. सुरेंद्र जाधव अगदी विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्या. 2 गड्यांसाठी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस 100 रुपये. परंतु मी कौतुक करेन सुरेंद्र जाधव यांचं. पहा अगदी ज्या वेळेला मोठा फटका येत नाहीये तिथे एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जाते. आणि फिटनेस ही ओळख असते आपल्या आर्मी मॅनची. आणि प्रत्येक आर्मी मॅन आज सीमारेषेवर आपलं काम चोख करतो. अगदी आपली ड्युटी पार पाडतो. म्हणून आपण सुखाने अगदी एक क्रिकेटचा खेळ आनंदाने जीवन जगत असतो. तिसरा चेंडू. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शरीरापासून दूर टाकलाय चेंडू आणि कुठेतरी चेंडू पडल्यानंतर मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पंचांचा स्पष्ट नकार. अगदी जागेवरून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. 24 रन्स ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावर. या षटकातील चेंडूंचा खेळ शेष आहे 3. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके पाडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 30-35 या धावसंख्येपर्यंत मजल मारली तर मॅचला मजा येईल. ती गाई संकटात नाही. आणि इथे मात्र 2 धावांचा प्रयत्न केलाय. सुरेंद्र जाधव यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. 26 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी. या 2 चेंडूवर कितपत मजल मारेल टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधवंबरी. सुरेंद्र जाधव दमलेत परंतु खेळ चांगला आहे. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलो
की दमच लागतो आणि तो दम मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आर्मी मॅन सुरेंद्र जाधव 2 to go. आकुट टप्प्याचा चेंडू पंच केलाय, कॅचचा कॉल, झेलची संधी असेल, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि चांगला झेल टिपलाय. अगदी सुरेंद्र जाधव बाद झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर 26 धावा आणि वैयक्तिक सुरेंद्र जाधव यांनी धावा केल्या या 26 मधील 24 धावा. या षटकातील आनंद कोकरे यांनी गडी बाद केला महत्वाचा. 1 to go. या चेंडूवर जर अगदी टाळ्या वाजतायत सुरेंद्र जाधव यांच्यासाठी, कारण चांगला खेळ केलाय, आपल्या संघाला एक चांगली धावसंख्येपर्यंत उभारण्याचा, नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ज्ञानदीप क्लासेस या चेंडूवर जर गडी बाद केला तर 200 रुपये, परंतु ऋषी जाधव दाखल झालेत. ऋषी जाधव एक चेंडू खेळायचा आहे आणि तो चेंडू तुम्हाला बाहेर मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऑफ स्ट्रायकर चेंडू होता, एक चोटी धावगडीचा प्रयत्न केलाय, इथे मात्र एक धाव प्राप्त केली आहे. दोन्हीचा प्रयत्न केला जाईल. राकेश सावंत अगदी चित्याच्या वेगाने मात्र 2 धावा प्राप्त करत असताना इथे मात्र 22 स्वरूपात 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 28 आणि या 2 अतिरिक्त धावा, 2 बाईच्या धावा मात्र दुसऱ्या डावामध्ये खूप महत्वाच्या असतील. या 2 धावेने मात्र दुसऱ्या डावामध्ये मॅचला मजा येईल. 29 धावा झुंगटी टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी. 29 रन्स टू विन. मी टॉससाठी कॉल देईन. धावली विपक्ष टीम जाबरवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि या टॉससाठी आपल्यासोबत नक्कीच जोडले जातील प्रदीप साळुंके सर. धन्यवाद. येस, नवनाथ दादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. थँक्यू सो मच सर. खूप चांगली लढत, खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला धावली टीम तर दुसऱ्या बाजूला जाबरवाडी टीम यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हेड आणि टेल आहे. कॉल कोण करत आहे? या जाबरवाडी टीमचे कॅप्टन आकाश आहेत, कॉल करतील. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. टॉस हारलाय, टॉस जिंकले टीम धावली. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण स्पर्धा आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर आपण संघ आहे जाबरवाडी. प्रथम त्यांना बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमीत धावांचं आव्हान देईन, जास्त म्हणजे 25 पर्यंत. नक्कीच पाठची स्पर्धा जर आपण पाहिली तर चॅम्पियन ठरला होता. स्वप्न बऱ्याच दिवसापासून पाहिलं होतं आणि ते स्वप्न पाठच्या स्पर्धेमध्ये पूर्ण झालं. ग्रामस्थांचा आणि संपूर्ण टीमचा कसा सपोर्ट राहिला? एकदम चांगला. हॅलो, एकदम चांगला. एकदम म्हणजे आता 3-3.5 वर्षातून पहिल्यांदाच आम्ही चॅम्पियन झालो आणि खूप आनंद झाला गाववाल्यांना पण. नक्कीच आनंद आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी तुम्हाला मी देऊ शुभेच्छा. जातो जाबरवाडी टीमचे कॅप्टन आहेत आकाश. आकाश, बोलावं लागतं, खेळायचं नाही, बोलावं लागतं प्लीज. ठीक आहे, हरकत नाही आहे. खूप चांगले आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकले, टीम धावली आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. मॅचकडे जाऊया आपण. मॅच रंगली जाईल. मायक्रोफोनवरती जोडले जातील आपले लाडका आवाज, हक्काचा आवाज, अर्थातच नवजी जाधव सर. थँक्यू सो मच. चला प्लीज विनंती असेल 15 मिनिटांचा अवधी. टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरी. यस, अगदी आयोजन कमिटी सातत्याने सांगते 15 मिनिटांमध्ये जर डाव झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल. टकाटक आज मात्र ज्या प्रकारे आयोजकांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा आणि टकाटक यांची ओळख, मात्र एक दिलदार व्यक्तिमत्व. आज संध्याकाळी जसा डीजे चालू होईल टकाटक यांचा डान्स देखील पाहायला मिळेल. 29 धावांचं लक्ष पार केलं जाईल का आणि अथवा हे लक्ष रोखलं जाईल का? कारण आज सकाळी पहिला सामना खेळत असताना श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरीने 24 धावांचं लक्ष रोखलं होतं. आता इथे 29चं लक्ष आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत अक्षय आणि त्यांच्या साथीला तेजस कोकरे. तेजस कोकरे यांनी सकाळी 9 चेंडूमध्ये 33 धावांची विस्फोटक खेळी केली होती. 5 उत्तुंग षटकार ठोकले होते. त्यामुळे या मॅचला मजा येईल. एका बाजूला या स्पर्धेमध्ये ज्यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे
ती टीम श्री भैरवनाथ क्रिकेट संघ जाधव उमरी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात झुंगटी. आता मात्र ज्या प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले जय जाधव, एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील अग्रगण्य नाव पश्चिम जावली क्रिकेटमधील आणि 22 गाव क्रिकेटमधील एक उभरता सितारा म्हणून ज्याने या 2 वर्षामध्ये आपल्या नावाची दखल घेण्यामध्ये प्रत्येकाला भाग पाडलाय. आणि दुसऱ्या बाजूला विस्फोटक फलंदाजीसाठी जाणला जातो तेजस कोकरे. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात केलाय. डीप स्क्वेअर लेग सुरेंद्र जाधव. बुंद्या टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न क्रिकेटमध्ये फुटबॉल एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न केलाय आणि 2 धावेचा प्रयत्न. धावशीची संधी असेल, फलंदाज धावबाद चुकी केली आहे. क्रिकेटमध्ये धावबाद होणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं असतं आणि कॉलिंग चुकलं. आणि सुरेंद्र जाधव पहा, ज्यांचे खांदे मजबूत, अगदी उगाचच भारतीय सेना आर्मी मॅन म्हणून ओळख नाहीये. पहिल्या डावामध्ये फलंदाजी अप्रतिम केली आणि फेकी पहा. एखादा गोलंदाज, एखादा खेळाडू कसा असावा, एखाद्या खेळाडूचा फिटनेस कसा असावा तर सुरेंद्र जाधव यांच्याकडे पाहिल्यानंतर कळेल. आणि मी निश्चितच उल्लेख करेन, एखादा जर उद्योन्मुख खेळाडू हा सामना पाहत असेल स्पोर्टेक्स लाईव्हच्या माध्यमातून अथवा या मैदानामध्ये तर खूप काही शिकण्यासारखं आहे. ज्यावेळेला तुम्ही चेंडूवर जाता, चेंडू पकडल्यानंतर चेंडूची फेक करणं किती महत्त्वाचं असतं ते पाहायला मिळालं. आणि फेकी देखील योग्य दिशेला केली आहे. एक मोठा धक्का. नवीन फलंदाज हर्षद कोकरे, अक्षय बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी इनट नंबर 3 एक चौटी धाव घेण्याचा प्रयत्न, ती धाव अंगाशी आली. खोदून काढण्याचा प्रयत्न, फुलरलेनचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. राकेश सावंत चेंडूवर कोणती धाव प्राप्त होणार नाहीये. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना खूप सन्मान असतो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, दुसरं म्हणजे परफेक्ट यॉर्कर, आणि तो यॉर्कर हाताळलाय जय जाधव. आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी करायची आहे. टॉप 4 मध्ये दाखल व्हायचं असेल तर या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. ऑन साइडला हवेत खेळलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, सीमारेषा क्लिअर करेल. चेंडूला फेकून दिले तेजस कोकरे यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद आहे तेजस कोकरे यांची. पहा, पायावर टाकलेला चेंडू, मिडल अँड लेग स्टंपवरचा चेंडू पिक केला आणि बॉटम हँडचा वापर करत असताना ज्या प्रकारे चेंडूला अगदी सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. टीमची धावसंख्या या षटकाराने बदलली जाईल. 8 धावा धावफलकावर. या षटकातील चेंडूंचा खेळ झालाय 4, 2 चेंडू शेष. थर्ड मॅन फाईन लेग 30 वर्तुळाच्या आतमध्ये पॉइंट आहे. मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये तैनात केलेत. 2 क्षेत्ररक्षक डीपला, स्वीपर कव्हर, डीप स्क्वेअर लेग. हा चेंडू अगदी मिडॉनच्या डोक्यावरून खेळलाय. एनफिल्डला क्लिअर करत असताना 4 धावा तेजस कोकरे यांच्या बॅटमधून. फटका दर्जेदार धावा मिळतील 4. श्री भैरवनाथ जन्नीमाता चषक चौकार. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचं मात्र प्रात्यक्षिक दाखवलंय. या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 12, 29 धावांचं लक्ष्य. 1 to go. तेजस कोकरे यांची विकेट मात्र या मॅच मध्ये टीम जाधवमरी संघासाठी खूप महत्वाची असेल आणि ती प्राइस विकेट मिळेल का. शेवटचा चेंडू, बैठक मारण्याचा प्रयत्न, हा अनोख्या स्टाईलने. वॉट अ स्ट्रोक, स्लॉक स्वीप, चेंडू डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. शॉट ऑफ द मॅच, 6 धावा. षटकार. वॉट अ स्ट्रोक, लाजवाब, अप्रतिम फलंदाजी. टीमची धावसंख्या धावफलकावर 18. आता 12 चेंडू मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज. काय समीकरण पाहायला मिळते. खराब गोलंदाजी. चला चेंडू द्या प्लीज. बाबूराव कोकरे साहेब यांच्या माध्यमातून तेजस कोकरे यांच्यासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज जमा झालाय. सामन्यानंतर आपण घेऊन जा. 12 चेंडू 21 ची गरज. माफ करा, 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आणि मॅच मात्र आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. 12 चेंडू 11 रन बॉल इक्वेशन, लेस बॉल रन इक्वेशन असं आपण पाहतोय. आता मात्र ज्या प्रकारे हे समीकरण आपण पाहतोय मॅचला मजा येईल कारण सामना अद्याप संपला नाहीये. ऋषी जाधव 12 मध्ये 11 धावा करायच्यात. ऋषी जाधव आलेत. बारा चेंडू 11 धावांची गरज.
ऋषी जाधव. चला प्लीज मॅचला गती द्या मित्रांनो, मॅचला गती द्या. 12 चेंडू 11ची गरज. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केला आणि धावा ठोकल्या तब्बल 18. बारा चेंडू 11ची गरज. टीम जळकेवाडी छावा. आयोजन कमिटीशी संपर्क साधा प्लीज. नवीन फलंदाज दाखल झालेत हर्षद. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. टीम झुंगटी हर्षद कोकरे आणि तेजस कोकरे. तेजस कोकरे नॉन स्ट्राईकला आहेत, त्यांना स्ट्राईकवरती आणावं लागेल. आणि टीम जाधवमुरीला तेजस कोकरे यांची विकेट हवी आहे. या मॅचमध्ये काय घडेल हे पाहायचं आहे. 12-11चं समीकरण. 12 चेंडू 11 धावा. अक्षरशः भुंगट टाकलाय. खोलात टाकलेला चेंडू काठी काढली. त्रिफळा उद्ध्वस्त. 11 चेंडू 11 धावांचं समीकरण. ही ओळख आहे ऋषी जाधव यांची, ही खासियत आहे ऋषी जाधव. ज्या प्रकारे वेग पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अशोक कोकरे. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडूमध्ये 11 करायचे आहेत. ज्या वेळेला क्रिकेटमध्ये रन बॉल इक्वेशन असतं, धावांचं अगदी समीकरण असतं, त्यावेळेला मात्र तुम्ही मॅच रंगतदार पाहू शकता. कारण अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये, अशा प्रकारच्या सामन्यामध्ये दोन्ही संघ हार मानायला तयार नसतात. 11 चेंडूमध्ये करायचे आहेत 11 धावा. ऋषी षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत. 11 चेंडू 11ची गरज. हलक्या हाताने चेंडूला पंच केलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, अगदी दूर राहील चेंडू त्याच्या आवाक्याबाहेर. टी फॉर टायमिंग पाहायला मिळत आहे. फलंदाज अशोक कोकरे यांच्या बॅट मधून एक लाजवाब चौकार. 10 चेंडू 7 धावांचं समीकरण. आणि पहा अगदी फक्त चेंडूला दिशा दिली आहे. कोणत्या चेंडूला मारायचा आणि कोणत्या चेंडूला सोडायचा हे प्रत्येक फलंदाजाला कळायला हवं. सर्वोत्तम फलंदाज तोच जो नेहमी चेंडू गॅप मध्ये खेळतो. 10 चेंडू 7 धावांची गरज. 10 चेंडू 7 धावांची गरज असताना अगदी बॅक टू द बॉलर धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. असे चेंडू हाताळावे लागतील. तुम्हाला स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल. 9 चेंडू 7 धावा. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. हे 3 चेंडू चांगले हाताळावे लागतील. कारण ज्या प्रकारे तेजस कोकरे यांची बॅट या सामन्यामध्ये तळपली आहे, तुम्हाला त्यांना बाद करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल. परंतु मी कौतुक करेन अशोक कोकरे. पहिल्या चेंडूवर चौकार खेळल्यानंतर मात्र चांगलं क्रिकेट. त्यांना माहित आहे धावांची अगदी गरज आहे. 7 घाई करण्याची गरज नसेल. 9 चेंडू 7ची गरज. 7 धावांची आवश्यकता असताना कट केलाय. डीप पॉइंटला आहे क्षेत्ररक्षक ना. तेजस कोकरे दुसरी धाव घेण्यासाठी पलटलेत आणि 2 धावा मात्र घेतल्या जातील. तेजीचा प्रयत्न देखील केला जाईल. खराब क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र 3 धावा प्राप्त केल्यात. टीम भैरवनाथ क्रिकेट संघ जाधवमुरी सामना सोडलाय का, हा मात्र प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल. 8 चेंडूमध्ये आता 4 धावांची गरज. तुम्ही सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सोडू शकत नाहीये. तुम्हाला धावा अगदी प्रत्येकाला कराव्या लागतात. 8 चेंडूमध्ये करायच्या 4 धावा. तेजस कोकरे यांना जर बाद केला तर इथून सामना फिरू शकतो. आणि क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना अगदी मैदानाच्या आतमध्ये खेळवून ठेवतो. मॅच फिरू शकते, ती फिरवावी लागेल. बुंदा टाकलेला चेंडू टॅप केलाय. डे पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, दूर आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र 2 धावा प्राप्त करत असताना तिहेरीचा देखील प्रयत्न केलाय. सामना आता खुला झालाय. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी करत असताना ऋषी आणि 7 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी जळकेवाडी छावा कॅप्टन. आयोजन कमिटीने आपल्याला कॉल दिला. आपण या अगदी कमिटीने आपल्याला कॉल दिलाय. आपण कमिटीशी संपर्क साधा. 7 चेंडू 1 धावेची गरज. हलक्या हाताने टॅप केलाय. अद्याप देखील सामना संपलेला नाही. 6 चेंडू 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. पहा अगदी तुम्ही क्षेत्ररक्षण खराब नसतं केलं तर इथे मात्र सामना 6 चेंडू 4 अथवा 5 धावेचा असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. 6 चेंडू 1 धावेची गरज. सहा चेंडू 1 धावेची आवश्यकता.
रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील 6 चेंडूमध्ये 1 धाव करायची होती आणि ती धाव झाली नव्हती. ज्या प्रकारे या वर्षीचा RPL मध्ये तो सामना रंगला होता, इथे मात्र सुरेंद्र जाधव यांना चमत्कार करावा लागेल. 6 चेंडू 1 धावेची गरज. जमेची बाब टीम झुंगटी संघासाठी. तेजस कोकरे स्ट्राईक वरती आहेत. क्षेत्ररक्षण खराब केलं टीम जाधव उमरीने आणि ते मात्र कुठेतरी आता त्यांना नक्कीच आता खटकत असेल. 6 चेंडू 1 धावेची गरज. क्षेत्ररक्षण अगदी जवळ घेतलंय आणि 1 धाव बनवावी लागेल. 1 धाव देखील करावी लागते. चला टॉस धावली. टॉस जिंकला. फिल्डिंगसाठी फिल्डिंग लावून घ्या चला प्लीज. खराब क्षेत्ररक्षण हे पराभवाचं कारण राहिलंय टीम उमरी. वेल प्लेड. खूप सारे शुभेच्छा असतील.